समास 7वा. आत्मनिरूपण. श्रीराम अनुर्वाच्य समाधान झाले, ते पाहिजे बोलिले. बोलिल्यासाठी समाधान गेले, हे तो घडेना. आत्मसाक्षात्काराने शब्दस्थित समाधान झाले, तरी ते शब्दात वर्णन केले पाहिजे. शिवाय ते वर्णन केल्याने समाधान नाहीसे झाले असे तर कधी होत नाही. काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. एक विचार शोधून पाही, म्हणजे कळे. असे समाधान प्राप्त होण्यासाठी काही सोडावे लागत नाही किंवा नवीन काही मांडावेही लागत नाही. फक्त एक विचार करून सर्वांचा शोध घेतल्याने ते कळून येते. मुख्य काशी विश्वेश्वर, श्वेतबंध रामेश्वर. मल्लिकार्जुन भीमाशंकर, गुण आत्मयाचे. मुख्य काशी विश्वेश्वर, शिवाय सेतुबंध रामेश्वर, मल्लिकार्जुन, भीमाशंकर हे सर्व अंतरात्म्याचेच गुण आहेत. जैसी मुख्य 12 लिंगे, या वेगळी अनंत लिंगे. प्रचित जाणी जेतल जगे, गुण आत्मयाचे. अशी ही मुख्य 12 ज्योतिर्लिंगे, याशिवाय इतर अनंत लिंगे याची जगातील लोकांना प्रचिती येते. हे अंतरात्म्याचेच गुण आहेत. भूमंडळी अनंत शक्ती, नाना साक्षात्कार चमत्कार होती. नाना देवांच्या सामर्थ्य मूर्ती, गुण आत्मयाचे. या भूमंडळावर अनंत शक्ती आहेत. नित्य नाना साक्षात्कार आणि चमत्कार होतच असतात आणि देवतांचा मूर्तीमध्येही सामर्थ्य असल्याचे जाणवते. हे सर्व गण अंतरात्म्याचे जाणावेत. नाना सिद्धांची सामर्थ्ये, नाना मंत्रांची सामर्थ्ये. नाना मोहरे वल्लित सामर्थ्ये, गुण आत्मयाचे. अनेक सिद्धांची सामर्थ्य, नाना मंत्रांची सामर्थ्य आणि नाना वनस्पतीत असणारे सामर्थ्य, सर्पाच्या मस्तकावरील मण्याचे सामर्थ्य हे सर्व अंतरात्म्याचे गुण आहेत. नाना तीर्थांची सामर्थ्ये, नाना क्षेत्रांची सामर्थ्ये. नाना भूमंडळी सामर्थ्ये, गुण आत्मयाचे. नाना तीर्थाची सामर्थ्य, नाना क्षेत्रांची सामर्थ्य आणि या भूमंडळावरील अनेक प्रकारची सामर्थ्य अंतरात्म्याचेच गुण आहेत. जितुके काही उत्तम गुण, तितुके आत्मयाचे लक्षण. बरे वाईट तितुके जाण, आत्म्याच करिता. जितके म्हणून उत्तम गुण असतील, तितके सर्व अंतरात्म्याचे लक्षण होय. बरे वाईट जे काही असेल, तेही सर्व अंतरात्म्याचेच लक्षण होय. शुद्ध आत्मा उत्तम गुणी, सबळ आत्मा अवलक्षणी. बरी वाईट अवघी करणी, आत्मयाची. शुद्ध आत्मा उत्तम गुणी असतो, तर शब्बल आत्मा अवलक्षणी असतो. बरी वाईट सर्व करणी अंतरात्म्याचीच असते. नाना साभिमान धरणे, नाना प्रतिसृष्टी करणे. नाना श्रापौश्राप लक्षणे, आत्मयाचेनी. नाना प्रकारचे अभिमान धारण करणे, नाना प्रकारे प्रतिसृष्टी करणे, नाना प्रकारचे शाप उशाप देणे हे सर्व लक्षणे अंतरात्म्याचीच आहेत. पिंडाचा बरा शोध घ्यावा, तत्वांचा पिंड शोधावा. तत्वे शोधिता पिंड आघवा, कळो येतो. माणसाने विवेकाने पिंडाचा चांगल्या प्रकारे शोध घ्यावा. पिंड हा तत्वांचा आहे हे जाणून घ्यावे. तत्वाने तत्वांचे निरसन केल्याने पिंडासंबंधी सर्व काही कळून येते. जड देह भूतांचा, चंचल गुण आत्मयाचा. निश्चळ ब्रह्मा वेगळा ठाव कैचा, जेथे तेथे. स्थूल जड देह हा पंचमहाभूतांचा आहे. चंचलता हा गुण अंतरात्म्याचा आणि निश्चल ब्रह्माशिवाय तर अणुमात्र स्थान रिकामे नाही. ते जेथे तेथे ओतप्रोत कोदाटलेलेच असते. निश्चय चंचल आणि जड, पिंडी करावा निवाड. प्रत्यय वेगळे जाड, बोलणे नाही. निश्चळ परब्रह्म, चंचल अंतरात्मा
आणि जड पांचभौतिक देह याचा अनुभव आपल्या देहातच घ्यावा. अनुभवाशिवायचे ज्ञान व्यर्थ होय. पिंडामधून आत्मा जातो तेव्हा निवाडा कळो येतो. देहे जड हा पडतो देखता. मृत्यूसमयी पिंडामधून अंतरात्मा निघून जातो तेव्हा निवाडा अनुभवाने कळून येतो. हा जड देह पाहता पाहता पडून जातो. जड तितुके पडिले चंचळ तितुके निघून गेले. जड चंचळाचे रूप आले प्रत्ययासी. जड पांचभौतिक देह जागच्या जागी पडतो. चंचल अंतरात्मा देह सोडून निघून जातो. याप्रमाणे अनुभवाने जड आणि चंचलाचे रूप कळून येते. निश्चळ आहे सकळा ठाई हे तो पाहणे न लगे काही. गुण विकार तेथे नाही निश्चळासी. निश्चळ तर सर्वत्र सदा व्याप्त असते, ते काही पाहावे लागत नाही. निश्चळाच्या ठाई काहीही गुण विकार नसतो. जैसे पिंड तैसे ब्रह्मांड विचार दिसतो उघड. जड चंचळ जाता जाड परब्रह्मची आहे. जसे पिंडासंबंधी तसेच ब्रह्मांड संबंधी जाणावे हे तर सर्व विचाराने स्पष्टपणे कळते. जड आणि चंचळ निघून गेल्यावर ओतप्रोत घनदाट परब्रह्म सर्वत्र संचललेले असते. महाभूतांचा खंबीर केला आत्मा घालून पुतळा झाला. चालिला सृष्टीचा गलबला येणे रीती. पंचमहाभूतांचा दणकट बाह्य आकार केला, त्यात अंतरात्मा घालून पुतळा तयार केला. या प्रकारे सर्व जीवसृष्टी निर्माण होऊन त्यांचा गलबला या सृष्टीत निरंतर चालू असतो. आत्मा माया विकार करी आळ घालिती ब्रह्मावरी. प्रत्यये सकळ काही विवरी तोची भला. अंतरात्मा म्हणजेच माया विकार उत्पन्न करते, त्याचा आरोप ब्रह्मावर घातला जातो. अनुभव घेऊन जो विवरण करून सर्व जाणून घेतो तोच भला होय. ब्रह्मा व्यापक अखंड वरकड व्यापकता खंड. शोधून पाहत जड काहीच नाही. परब्रह्मच केवळ अखंड व्यापक आहे. इतरांची व्यापकता खंडित सापेक्ष मर्यादित असते. नीट विचार करून शोध घेतला असता यात न कळण्यासारखे काहीच नाही. गगनासी खंडता नये गगनाचे नासेल काय. जरी झाला महाप्रळये सृष्टी संहार. गगनाला खंडित करता येत नाही, तसेच त्याचा नाशही करता येत नाही. महाप्रलयाच्या वेळी सर्व सृष्टीचा संहार जरी झाला तरी गगन जसेच्या तसेच असते. जे संहार मध्ये सापडले ते सहजची नासिवंत झाले. जाणते लोकी उगविले पाहिजे कोडे. जे जे संहारात सापडते ते नाशिवंत होय हे सहजच स्पष्ट कळून येते. शहाण्या लोकांनी विवेकाच्या योगाने शाश्वत काय हे ठरविले पाहिजे. न कळता वाटे कोडे कळता अवघे दिसे उघडे. म्हणून एकांती निवाडे विचार पाहावा. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत ते कोडे वाटते. ज्ञान झाले की सर्व काही उघड होते, स्पष्ट कळून येते. म्हणून एकांतात बसून विचाराने शाश्वत अशाश्वताचा निवाडा करावा. मिळता प्रत्ययाचे संत एका परीस एकांत. केली पाहिजे सावचित नाना चर्चा. मात्र साक्षात्कारी अनुभव संपन्न संत जर भेटले तर त्यांच्याबरोबर चित्त सावध करून एकाग्र करून अध्यात्मविषयक चर्चा अनेक प्रकारे केली पाहिजे. त्यांचा सहवास म्हणजे एकांतापेक्षाही एकांत समजावा. पाहिल्या वेगळे कळत नाही कळता कळता संदेह नाही. विवेक पाहता कोठेची नाही माया जाळ. विचाराने सर्व शोधून पाहिल्याखेरीज कळत नाही. कळता कळता अनुभव आला की संदेह उरत नाही. विवेक करून पाहिले असता मायाजाळ कुठेही नाहीच हे कळून येते. गगनी आभाळ आले मागुती सवेची उडाले. आत्म्याकरिता दृश्य झाले
उडेल तैसे. आकाशात ढग येतात आणि नंतर लगेच सर्व उडूनही जातात. अंतरात्म्याशी झालेल्या तादात्म्यामुळे दृश्य सत्य वाटते, परंतु निश्चय स्वरूप साक्षात्कार झाल्यानंतर ते दृश्य मिथ्या ठरते. मुळापासून शेवटवरी विवेकी विवेके विवरी, तोची निश्चय थावरी चळे ना ऐसा. आपल्यापासून ते परब्रह्मापर्यंत विवेकी माणसं विवेकाने सर्वांचे विवरण करून आत्मस्वरूपासंबंधी कधीही चळणार नाही असा दृढ निश्चय करतो. वरकड निश्चय अनुमानाचे, अनुमाने बोलता काय वेचे. जाणता पुरुष प्रचितीचे, ते तो मानिताना. इतर जे अनुमानाचे निश्चय असतात ते टिकत नाहीत. लोक अनुमानाने हवे ते बोलतात, त्यात त्यांना काही तोशीच पडत नाही. पण जे अनुभवी पुरुष असतात त्यांना अनुमानाचे बोलणे मान्य होत नाही. उगेच बोलणे अनुमानाचे, अनुमानाचे कोण्या कामाचे. येथे सगट विचाराचे काम नाही. अनुमानाचे बोलणे फुकटचे असते, ते कोणाच्या कामी येत नाही. येथे सरसकट तर्क करून चालत नाही. सगट विचार तो अविचार, कित्येक म्हणती येकंकार. येकंकार भ्रष्टाकार करू नये. सरसकट विचार हा अविचार होय. कुणी याला एकंकार असेही म्हणतात. निर्विकार स्वरूप सर्वत्र एकच आहे, परंतु विकारी जाणीवेमध्ये अनेकत्व असल्याने व्यवहारात सर्वसारखे एकाकार मानणे हे अयोग्य आहे. असा भ्रष्टाचार करू नये. कृत्रिम अवघे सांडावे, काही एक शुद्ध घ्यावे. जाण जाणो निवडावे, सारासार. जे कृत्रिम आहे ते सर्व सोडावे, जे शुद्ध असेल ते घ्यावे. पुन्हा पुन्हा समजून घेऊन सारासार विचाराने कृत्रिम काय हे सत्य काय ते निवडून घ्यावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मनिरूपण नाम समास 7वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मनिरूपण नाम समास 7वा समाप्त.